ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे मनसेच्या महामोर्चाची. आज मनसेचा मुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे. आझाद मैदानात हा मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरेंचं या ठिकाणी भाषण होणार आहे. ते मनसैनिकांना संबोधित करणार आहेत आणि त्यासाठी आझाद मैदानावरती एक भव्य असा स्टेज देखील उभारण्यात आलाय. या स्टेजची आणि आझाद मैदानातली ही दृश्य आपण पाहतोय. सर्व मनसैनिकांसाठी या मैदानावरती जी आहे ती तयारी देखील करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. आझाद मैदान हे तारेच्या कुंपणाने 2 भागांमध्ये विभागलं गेलं असल्यानं तारेच्या आतमध्ये पदाधिकाऱ्यांना बसण्याची सोय करण्यात आली आहे, तर सामान्य मनसैनिकांना बसण्यासाठी तारेच्या दुसऱ्या बाजूला सोय करण्यात आली आहे. आणि याच ठिकाणचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. जिथे सभेसाठी खरं तर तयारी होती, जिथे मी सध्या उभी आहे तिथे प्रत्येक कॅमेराला राज ठाकरेंना टिपता यावं यासाठी ही विशेष व्यवस्था आहे. थेट वळूया स्टेजकडे. आपण स्टेज बघतोय साधारणतः 10 फुटांचा उंच स्टेज बघतोय आणि साधारणतः 36 बाय 40 असा हा भला मोठाला स्टेज आहे. स्टेजच्या बरोबर मध्ये जो पुढे आलेला भाग आहे तिथून राज ठाकरे संबोधित करणार आहेत आपल्या सगळ्या मनसैनिकांना. विशेष म्हणजे या स्टेजच्या समोर जेवढ्या खुर्च्या लागल्यात तिथे जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख असे सगळे मनसेचे आणि बाकी इतर सगळे VIP लोक असे असणार आहेत. तर जो सामान्य कार्यकर्ता आहे तो मात्र या जाळीच्या, जरा ही आपण जाळी बघतोय याला सगळ्यांना विभागणारी, या जाळीच्या पलीकडे म्हणजे इथे सध्या जे क्रिकेट खेळताना मुलं बघायला मिळतात तिथे असतील. हा सगळा जमाव इकडे येऊ नये म्हणूनही या जाळीचा एकूणच मदत होणार आहे असं दिसतंय. या सगळ्या मोर्चावर नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर SRPF, QRT, दंगल नियंत्रण पथक या सगळ्या टीमचं एकूणच फार जोरदार तयारी केलेली. 600 पोलीस, याच्या व्यतिरिक्त एक 600 मुंबई पोलिसांचा ताफा इथे असणार आहे. SRPF वगैरेच्या तुकड्या आहेत. आणि आता जर आपण बघितलं की एकूणच उद्याची सगळी तयारी आहे, संचलन सध्या किंवा त्यांची एकूण तयारी आझाद मैदानात सुरू आहे. नेमकं काय काय होणार आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर एक मनसैनिक आहेत. तुमचं नाव काय? बबन भामोदकर. बबनजी, साधारणतः काय व्यवस्था असणार आहे आणि किती लोक येण्याची किंवा किती मनसैनिक येण्याची अपेक्षा आहे? साधारणतः 1.5 लाख लोक तर राहतीलच. आणि सर्व ज्या मोर्चा निघाल्यानंतर जसं साहेब स्वतः येतील तर संबोधन करतीलच कार्यकर्त्यांना, तेव्हा तुम्हाला बाकीचे जे विशेष आहेत ते मला कळून जाईल. नाही, पण मला सांगा की 1 नंबर गेट मधनं कोण येईल आणि बाकी सामान्य मनसैनिकांना कुठून येण्याची सोय आहे? नाही, गेट त्या बाजूला केलेला आहे आणि अजूनही जसं खेळ संपला ना यानंतर प्रोग्राम होईलच अजूनही, पण सर्वांची एंट्री शक्यतो इकडनंच राहणार आहे या बाजूला. म्हणजे फॅशन स्ट्रीटचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरनं मनसैनिकांची, तर पालिकेच्या समोरचा जो मुख्य गेट आहे आझाद मैदानचा तिथून राज ठाकरे आणि बाकी इतर नेत्यांची एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे जो हा मोर्चा आहे म्हणजे हिंदू जिमखान्यापासून निघाला की त्याच्यानंतर पुढे पारसी डेअरी, जो मरीन लाईनचा ब्रिज आहे त्याच्यावर चढून मग पुढे आझाद मैदान किंवा अर्धा जो क्राऊड आहे तो मरीन ड्राईव्ह जो मेट्रो स्टेशन आहे तिथून मागून येणार आहे. त्यामुळे एकूण सध्या तरी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता उत्सुकता आहे ती राज ठाकरे नेमकं काय बोलतात याची. गणेश काळेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर